नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, दोघांनाही तिसरा पर्याय क्वेश्चन मार्क. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झाला असेल, कोण दोघं, तिसरा पर्याय कोणता, कोण देते, का, आणि काही संदर्भ आहे का? मित्रांनो, या सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला या व्हिडिओत पाहिजे. तर मित्रांनो, झालंय असं की लोकसभा 2024च्या इलेक्शनचा बिगुल शनिवार दिनांक 16 मार्च 2024ला वाजला. संपूर्ण देशामध्ये आणि राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आणि आचारसंहिता लागू झाल्याबरोबर जी काही राजकीय पक्ष आहेत यांनी अलायन्स करायला सुरुवात केली, कारण लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाल्या पाहिजेत. मग सत्ताधारी आणि विरोधक इकडे दोन्हीकडे जरी अलबेल दिसत असलं बरोबर, तरी अंतर्गत असंतोष आहे. कारण जर महायुती बघितलं तर भारतीय जनता पार्टीचं कडे इनकमिंग जास्त करून घेतले, त्यामुळे सगळ्यांना उमेदवारी देता येत नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये नाराजीचे सूर तर निघणारच आहे. विरोधी पक्ष जर बघितला, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांना फोडलेलं आहे भारतीय जनता पार्टीने आणि आपल्याकडे इनकमिंग करून घेतलेले. परंतु हे जे काही राहिलेला पक्ष आहे अर्थात यांच्यामध्ये मात्र अजूनही 48 जागांचा जो काही जागा वाटपाचा तिढा आहे तो सुटलेला नाहीये. आणि 2019च्या इलेक्शनचा अनुभव पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जे काही नुकसान झालं होतं ते नुकसान एका पक्षामुळे झालं होतं, आणि त्या पक्षाचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी. आणि या वंचित बहुजन आघाडीला त्यावेळेस नुकसान झालं, म्हणून आता ती भर भरून काढण्यासाठी 2024च्या इलेक्शनमध्ये तो पक्ष आपल्याबरोबर असला पाहिजे असं मत व्यक्त झाल्यामुळं आणि या पक्षाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर, त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांनी असं म्हटलं की हा जो काही हुकुमशाह आहे, भारतीय जनता पार्टीचा जो पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी, या हुकुमशहाला किंवा जो काही घटना बदलण्याची भाषा करतोय, याला 2024ला सत्तेपासून जर खेचायचं असेल, याला जर पराभूत करायचं असेल, तर महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष जे आहेत यांनी आम्हालाही सामावून घ्यावं, अशी बाळासाहेबांची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. आणि मग असं म्हटल्यामुळं महाविकास आघाडीतले जे काही नेते आहेत, शिवसेनेचं असेल, काँग्रेसचं असेल किंवा राष्ट्रवादी असेल, यांना असं वाटतंय की बाळासाहेबांचीच इच्छा आहे. पण खरंच बघितलं तर बाळासाहेबांची इच्छा आहे, परंतु गरज त्यांना आहे असं म्हणून या मंडळींनी फक्त मग त्यांना बैठकाला बोलवलं नाही. आणि बाळासाहेब तर सांगतायत की मी शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत मला महाविकास आघाडीमध्ये यायचंय, म्हणून मी वाट पाहतोय. आणि ही मात्र तीनही मंडळी वेळ काढूपणा करतायत किंवा यांना मीटिंगला बोलवत नाहीयेत आणि मीडियामध्ये फक्त बाईट देतात की आम्ही यांना 4 जागा देतोय, 5 जागा देतोय. याचा अर्थ तुम्हाला यायचं तर या, नाही तर येऊ नका, तुमची आम्हाला गरज नाहीये, असंच या बाईटमधून दिसतंय. परंतु मित्रांनो, हे लक्षात घ्या, 2019ला काँग्रेस राष्ट्रवादीच्या ज्या पराभूत झालेल्या जागा होत्या त्यापेक्षा 2024ला काँग्रेस राष्ट्रवादीची अवस्था जर तुम्ही म्हणाल कशी होईल, तर हा व्हिडिओ बघा. जर वंचित बहुजन आघाडी यांच्या बरोबर नाही आली तर हीच अवस्था काँग्रेस आणि राष्ट्रवादीची लोकसभेच्या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग हे लक्षात आल्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या, शिवसेनेच्या लोकांना असं वाटतंय की बाळासाहेब आंबेडकर आपल्याकडे आले पाहिजेत. परंतु ते आले पाहिजेत हे मान्य आहे, परंतु त्यांनाही काहीतरी जागा दिल्या पाहिजेत ना. आणि बाळासाहेब आंबेडकर तर सांगतायत की यांचा तिघांचा जागा वाटपाचा तिला सुटत नाही, मग मला ह्या तीनही पक्षाकडून ज्या जागा पाहिजेत त्या मी कधी घेणार आहे. आणि बाळासाहेबांनी तर डिक्लेअर केलं होतं की 26 मार्च 2024 पर्यंत मी यांची वाट पाहतोय, हे काय करतायत. आजच सकाळी आम्ही सांगितलं की आमचं जे ठरलेलं आहे ते 26 तारखेपर्यंत आम्ही थांबणार, नाही तर 26ला आमची जी भूमिका आहे ती आम्ही देणार. त्याच्यामध्ये एक भूमिका आम्ही असं इथं मांडलेली आहे की आमच्या मदतीने काँग्रेस पक्ष 7 जागा ज्या जिंकू शकतात
त्या 7 जागा त्यांनी असताना आम्हाला कळवाव्या. म्हणजे आम्ही आणि मित्रांनो, इकडे जर बघितलं तर काँग्रेस पक्षाने आपली यादी 7 लोकांची डिक्लेअर केली. राष्ट्रवादी पक्ष मोठमोठ्या सभा घेतोय, आपले उमेदवार तयार करण्याचा प्रयत्न करतोय. शिवसेना आपली यादी डिक्लेअर करते, उमेदवार तयार करते. आणि वंचित बहुजन आघाडी तर अजून बाहेरच आहे. आणि हे फक्त मीडियामध्ये बाईट देत आहेत की आम्ही त्यांना घेणार आहोत. म्हणजे गरज नसल्यासारखं वागताना आपल्याला ही मंडळी दिसली. आणि मग 26 तारखेला बाळासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपले 8 उमेदवारांची यादी डिक्लेअर केली आणि त्या ठिकाणी सर्वांना सांगितलं की मी आज प्रश्न उत्तर नाही. म्हणजे एवढंच मला सांगायचंय की ही माझी 8 लोकांची यादी. तत्पूर्वी बाळासाहेबांनी हे सुद्धा केलं की काँग्रेस पक्षाचे 7 उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा देतो, ते निवडून आणण्याचा प्रयत्न करतो. त्या उमेदवारांची आम्हाला डिक्लेअर करा कोणते कोणते उमेदवार. आणि तसं पत्र मल्लिकार्जुन खरगेंना, जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे, यांना त्यांनी पत्रही दिलं. शिवाय कोल्हापूरची जी जागा आहे शाहू महाराजांना दिलेली, ही जागा सुद्धा आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू, हे बाळासाहेबांनी डिक्लेअर केलं. याचा अर्थ बाळासाहेब आंबेडकरांना कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाला जागा मिळाल्या पाहिजेत, महाविकास आघाडीला जागा मिळाल्या पाहिजेत, असं बाळासाहेबांचं मत आहे. परंतु मित्रांनो, हे सर्व पाहत असताना जोपर्यंत हे तीनही पक्ष आपल्याला रिप्लाय देत नाहीत किंवा मान सन्मानाने बोलवत नाही, तोपर्यंत जाता येणार नाही, असं बाळासाहेबांची भूमिका आहे. त्यामुळे बाळासाहेब दुसरी तडजोड करण्याचा प्रयत्न करतायत. आणि 26 तारखेलाच बाळासाहेबांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट घेतली. त्यात तो व्हिडिओ बघा. उद्या प्रकाश आंबेडकर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि त्याआधी आता मनोज जरांगेंच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर हे आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत. हा कुठला एक नवीन जो निर्णय आहे तो कदाचित जाहीर होऊ शकतो का? याच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीलाच या महाविकास आघाडीला सांगितलं होतं की या इलेक्शनमध्ये 3 मुस्लिम कॅन्डिडेट असले पाहिजेत लोकसभेमध्ये, 15 ओबीसी कॅन्डिडेट असले पाहिजेत. आणि तिसरा त्यांचा जो काही मागणी होती महाविकास आघाडीकडे, ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये जो काही मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय आणि त्या प्रश्नाला हे जे काही सरकार आहे ते सतत नुसतं आश्वासनं देते, घोषणा देते, त्यांच्या पत्री काहीच टाकत नाही, सतत निराशा येते. तो प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे. त्यांना आरक्षणाचा प्रश्न आपल्याला आपल्या अजेंड्यावर घ्यायचा आहे. परंतु ह्या तीनही पक्षाने, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, या तिघांनी त्या प्रश्नावर काहीच बोलणं केलं नाही. त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांनी शेवटी आपलं एक कर्तव्य म्हणून, किंवा मनोज जरांगे पाटलांना त्यांनी स्वतः पाठिंबा दिला होता त्या प्रश्नावर, म्हणून 26 तारखेला बाळासाहेबांनी त्यांची भेट घेतली आणि तो आपण व्हिडिओ बघितलेलाच आहे. आता ही जर सर्व परिस्थिती बघितली आणि तो व्हिडिओ जर मीडियामध्ये व्हायरल झाला, त्यावेळेस मात्र काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या मंडळींच्या लक्षात आलं की बाळासाहेब आंबेडकर मनोज जरांगे पाटलाची भेट घेत आहेत, याचा अर्थ काहीतरी वेगळं घडतंय का? इकडं दुसरीकडे जर बघितलं तर ओबीसी जो आहे, म्हणजे प्रकाश शेंडगे, हे असं म्हणतायत की आम्ही बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका जी आहे सध्या महाराष्ट्रामध्ये, याला आम्ही पाठिंबा देतो, फक्त जरांगे पाटलांबरोबरच जे काही त्यांचं वक्तव्य आहे ते त्यांनी क्लिअर करावं. म्हणजे काय तर प्रकाश शेंडगेंना असं वाटतंय की बाळासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं पाहिजे की ओबीसीचं आरक्षण सेपरेट आहे आणि मनोज जरांगे पाटलांना जे आरक्षण पाहिजे मराठ्यांना ते सेपरेट आहे. आणि बाळासाहेबांची तीच भूमिका आहे. याचा अर्थ काय? प्रकाश शेंडगे बाळासाहेब आंबेडकरांना ओबीसी समाजाचा पाठिंबा द्यायला तयार आहे. आणि इकडे जर बघितलं तर मुस्लिम समाज हा 11% महाराष्ट्रामध्ये, हा मुस्लिम समाज सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांना पाठिंबा द्यायला तयार आहे. ही सर्व परिस्थिती जर बघितली तर मग या महाविकास आघाडीचे नेते जे आहेत, म्हणजे उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, राहुल गांधी असतील किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील, यांच्या लक्षात असं आलं की बाळासाहेब आंबेडकरांनी जर आपण त्यांच्या मागण्या ह्या ज्या काय होत्या ह्या मान्य नाही केल्या आणि ते जर मनोज जरांगे पाटलांना भेटले तर मग आपलं काय होणार मित्रांनो? कारण काय की मराठा समाज जो 31% महाराष्ट्रामध्ये, हा शिवसेनेचा मतदार आहे, काँग्रेसचा मतदार आहे, राष्ट्रवादीचा मतदार आहे, म्हणजे शरद पवारांचा मतदार आहे.
आणि हा जर मतदार मागच्यासारखा जर अनुभव आला आणि जरांगे पाटलांनी जी काही भूमिका घेतली आरक्षणाची, बाळासाहेबांनी त्याला समर्थन दिले आणि मनोज जरांगे पाटील आणि बाळासाहेब आंबेडकर जर एकत्र आले तर मग आपलं काही खरं नाही हे लक्षात आल्यामुळं आता मात्र या तीनही नेत्यांनी पुन्हा आपली भूमिका बदलायला सुरुवात केली. आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील ओबीसी समाजाचे प्रकाश शेंडगे हे जर एकत्र येत असतील, SC ST एकत्र येत असेल, मुस्लिम समाज एकत्र येत असेल तर मग यांचा मतदार कोण आहे शिल्लक? मग असं जर घडत असेल तर मग आपलं काही खरं नाही. आणि मग मी तुम्हाला जो काही व्हिडिओ दाखवला छोटासा की बाळासाहेब आंबेडकर ह्या लोकांना घेऊन बाजूला राहिले तर मग मात्र यांची अवस्था कशी होईल तर ही अशी. बरोबर आहे. आणि मग आता ह्या सर्व लोकांनी किंवा मीडियामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका स्पष्ट केली की मला जे घेऊ म्हणत होते त्यांच्याबद्दल बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतायत, मनोज जरांगे पाटील काय म्हणतायत, ऐका. बरोबर समझोता करायला उत्सुक होते. त्यांना आम्ही म्हणालो होतो की जरांगे पाटील या फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे, पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही लक्षात घेतला नाही. गावागावात काहीच विचारायचं नाही, जिल्ह्यात काहीच विचारायचं नाही, एवढंच विचारायचं फक्त की निवडणूक लढवायची का, आणि दुसरं आपण अपक्ष म्हणून एकच उमेदवार द्यायचा का. तो अहवाल येईपर्यंत 30 तारखेपर्यंत मी समाजाला मायबाप मानलेलं आहे, त्यामुळं समाजाला पुन्हा ते विचारल्याशिवाय, ते अहवाल आल्याशिवाय मी कुठला निर्णय आता तुम्हाला सगळं 30ला सांगतो. ऐकलं. आणि मग यानंतर मात्र आता सगळं पिक्चर क्लिअर व्हायला लागलं म्हणून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल यांचे प्रवक्ते काय म्हणतायत तेही तुम्ही ऐका. आजही हात जोडून विनंती आहे प्रकाश आंबेडकरांना की आंबेडकर साहेब, तुम्ही आंबेडकरी विचारांचे पुरस्कर्ते आहात. तुमचं रक्ताचं नातं आहे, आमचं विचारांचं नातं आहे. रक्त आणि विचार एकत्र आले तर आपण कोणालाही थोपवू शकतो. अजूनही त्यांच्याशी चर्चा होऊ शकते अशी आमच्या तिन्ही पक्षांची भूमिका आहे. आम्हाला असं वाटतं की या देशाच्या लढाईत प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर असावेत. काँग्रेस म्हणून सुद्धा आम्ही त्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. त्यांनी जाहीर केलेला आहे. आता एकत्र आम्ही बसू त्यावेळेस यावर आघाडी म्हणून एकत्र बसू त्यावेळेस चर्चा. ठीक आहे ना. आणि बाळासाहेबांनी अजूनही स्वतःची भूमिका मी वेगळी जातोय असं म्हणत नाहीत, मी तुमच्याकडेच यायचा प्रयत्न करतोय, पण ह्या लोकांना आत्ता ते सुचायला लागले. एवढे दिवस झाले हे वेळ काढूपणा करत होती फक्त. आणि मित्रांनो हे जर बघितलं तर मनोज जरांगे पाटलांनी तर आता स्पष्ट सांगितलंय 30 तारखेला मी माझी भूमिका डिक्लेअर करतोय. आणि 30 तारखेला जर भूमिका डिक्लेअर झाली आणि बाळासाहेबांबरोबर मुस्लिम समाज 11% आला, SC ST OBC आला, इकडे जर बघितलं तर जरांगे पाटील आले, जरांगे पाटलांनी स्वतःचे उमेदवार डिक्लेअर केले. पण हे सर्व 30 तारखेला अवलंबून आहे. किंवा मराठा समाज जर आरक्षणाच्या मुद्द्यावर बाळासाहेबांच्या बरोबर आला आणि मनोमिलन झालं, मतभेद दूर झाले आणि बाळासाहेबांच्या म्हणण्यानुसार जर त्यांनी या इलेक्शनमध्ये सहभाग घेतला, उमेदवार आपले उभे केले, तर मग हा पर्याय कोणाला होऊ शकतो? तर जो सत्ताधारी आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि जो विरोधक आहे यांना सुद्धा हा पर्याय तयार होऊ शकतोय. कारण मित्रांनो काय झालंय की एक कॉईन आहे. कॉईन तर माहिती आहे आपल्याला, आपण कॉईन टॉस करतो. कॉईन टॉस केल्यानंतर त्याला काय छापा आणि काटा आहे. म्हणजे काय होतं, आपण जितक्या वेळा कॉईन टॉस करू तितक्या वेळा एक तर छापा पडेल, एक तर काटा पडेल, किंवा छापा पडेल, एकदा काटा पडेल, पुन्हा छापा पडेल. म्हणजे छापा किंवा काटा, छापा काटा असं काहीतरी होईल, पण दोनच गोष्टी घडणार आहे, म्हणजे छापा किंवा काटा. असंच झालंय मित्रांनो. या भारत देशाची जी काही लोकशाही आहे, या लोकशाहीच्या संविधान प्रक्रियेमध्ये सत्ताधारी आणि विरोधक ज्या दोन पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस, ही मंडळी
एकतर काँग्रेस सत्तेवर येईल, भारतीय जनता पार्टी विरोधात जाईल, किंवा भारतीय जनता पार्टी सत्तेवर येईल, काँग्रेस विरोधात जाईल, किंवा भारतीय जनता पार्टी आता 2 वेळा सत्तेमध्ये आलाय, काँग्रेस विरोधामध्ये बसलाय. म्हणजे काय होतंय, आलटून पालटून सत्ता या दोघांमध्येच राहते. तिसरीकडे सत्ता जातच नाहीये. आणि तिसरीकडे सत्ता जात नाहीये आणि या लोकांच्या लक्षात आलंय की सत्ता आपल्या ताब्यात आहे, म्हणजे आपल्याला पाहिजे तसं वागता येते आणि आपल्याला SC ST OBC यांच्यावर राज्य करता येते. आणि तुम्हाला तर माहिती आहे, कांशीरामनी असं म्हटलं होतं, SC ST OBC हम सब भारत के मूल निवासी. आम्ही इथले प्रॉपर आहोत, आम्ही 85% आहोत, परंतु सत्ता मात्र आमच्या हातात नाही. त्यामुळे आमचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. आणि मित्रांनो, हे जर मग सगळं बघितलं तर माझ्या लक्षात असं येतं की आत्ता जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, ती परिस्थिती त्या लोकांच्या प्रश्नांमुळे निर्माण झाली. आणि हे जे काही सत्ताधारी आहेत, या लोकांनी ह्या लोकांचे प्रश्न सोडवलेले नाहीत. SC ST OBC यांचे प्रश्न सोडवलेले नाहीत. आज मराठा आरक्षणाचा प्रश्न, किती दिवस ते रस्त्यावर आंदोलन करतायत, तरी सत्ताधारी त्यांना भूलतापा देत आहेत फक्त. कारण त्यांना माहिती आहे की हे सर्व कधीच एकत्र येऊ शकत नाहीत आणि सत्ता आपल्याच ताब्यात राहणार आहे. आणि म्हणून ही मंडळी यांचे प्रश्न सोडवत नाहीयेत. आणि हे जर सर्व बघितलं तर एवढा मोठा बहुल समाज, मराठा समाजाचे जर प्रश्न सोडवले जात नसतील, तर जे समूह, जाती समूह छोटे छोटे, त्यांची लोकसंख्या खूप कमी आहे, त्यांच्याकडे तर लक्ष द्यायला वेळ नाही आहे सत्ताधाऱ्यांना. आणि त्यामुळं की काय, ही आजची जी काही परिस्थिती निर्माण झाली, ती सर्व वंचित घटक हा बाळासाहेबांच्या भूमिकेशी एकमत होताना दिसतोय. आणि हे जर बघितलं तर मित्रांनो, एका गोष्टीची मला या ठिकाणी आठवण आवर्जून येते, ती म्हणजे रविवार दिनांक 25 एप्रिल 1948 उत्तर प्रदेशातील लखनौ या ठिकाणी बाबासाहेबांचं भाषण होतं. आणि या बाबासाहेबांच्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी तिथे जमलेल्या सर्व बहुजन समाजाला संबोधित करत असताना बाबासाहेबांनी असं म्हटलं की राजनीतिक सत्ता ये संपूर्ण सामाजिक परिवर्तन की कुंजी है. म्हणजे काय, तर सामाजिक परिवर्तन जर करायचं असेल किंवा प्रगती करायची असेल तर राजकीय सत्ता बहुजन समाजाच्या हातात असली पाहिजे. कारण काय की देशाचा कारभार कसा चालणार, कोणाला किती पैसा दिला जाणार, कोणत्या ठिकाणी कोणत्या योजना राबवल्या जाणार, कोणाला कोणता फायदा द्यायचा, हे सगळं केंद्रातलं मंत्रिमंडळ ठरवतं. आणि या मंत्रिमंडळामध्ये बहुजन समाजातील वर्गातील कोणीच नसतं. मग यांना कोण देणार आहे? मग त्यासाठी बहुजन समाजातील प्रतिनिधी तिथे गेले पाहिजे केंद्रामध्ये. जसं महाराष्ट्राचं विधानमंडळ आहे, याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय करायचं आहे तिथं ठरलं जातं. आणि तिथे जर तुमचा प्रतिनिधी नसेल तर तुमच्या समाजाची प्रगती होणारच नाहीये. आणि म्हणून जर बाबासाहेबांनी इंग्लिशमध्येही सांगितलं होतं की पॉलिटिकल पॉवर इज अ मास्टर की बाय विच यू कॅन ओपन ऑल डोअर्स ऑफ युअर प्रोग्रेस. 1948 बाबासाहेबांनी असं सांगितलं होतं. आणि आज जर बघितलं तर आपण 2024 आहे, म्हणजे जवळजवळ 75-76 वर्ष होते. आणि त्यानंतर ही राजकीय परिस्थिती अशी निर्माण झाली. आणि ही राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळं की काय, आज संपूर्ण बहुजन समाज आज बाळासाहेबांच्या मागे उभा थाकतोय. एक निमित्त असेल किंवा बाळासाहेब त्यासाठी व्यूहरचनाही करत असतील, परंतु बाळासाहेबांचं हेही लक्ष आहे की भारतीय जनता पार्टीला सत्तेतून दूर ठेवायचंय आणि महाविकास आघाडीमध्ये जायचंय. परंतु महाविकास आघाडीने ह्या मुस्लिम समाजाचे असतील, ओबीसीचे असतील किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न असतील, हे सुद्धा आतमध्ये घेतले पाहिजेत आणि बाळासाहेबांना मान सन्मानाने आतमध्ये घेतलं पाहिजे. अन्यथा बाळासाहेब सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल, या दोघांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये तरी तिसरा पर्याय उभं करण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याला क्वेश्चन मार्क दिलाय, कारण हे सर्वस्वी मनोज जरांगे पाटील, ओबीसी आणि मुस्लिम समाज यांच्या हातामध्ये.
स्वतःचं परिवर्तन स्वतःच करायचं, कारण सर्व काही बजेट तिथून ठरतं, कोणाला किती द्यायचं कोणाला किती घ्यायचं. त्यामध्ये की ही परिवर्तन करायचं असेल तर बाळासाहेब जो तिसरा पर्याय देत आहेत तो 30 तारखेला ठरेल आणि ते सर्वस्वी मराठा समाजाच्या निर्णयावर अवलंबून आहे. आणि ते जर योग्य झालं किंवा आरक्षणाच्या माध्यमातून सर्व बहुजन समाजाला न्याय मिळण्यासाठी सर्वजण जर एकत्र आले तर बाळासाहेब आंबेडकर हे जे काही सत्ताधारी असेल आजचा किंवा विरोधक असेल यापूर्णपणे जे काही वागतायत ही मंडळी यांना मग तिसरा पर्याय देतायत. हे मी जे काही म्हणतोय किंवा परिस्थिती तशी निर्माण होते हे जे काही मी म्हणतोय ते बरोबर आहे का? बाळासाहेब करतायत ते बरोबर आहे का? आणि संदर्भ जो आहे बाबासाहेबांचा, बाबासाहेबांनी असंच सांगितलं होतं की SC ST OBC आणि अल्पसंख्याक ह्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्यांचं ध्येय सुद्धा एक असलं पाहिजे की सत्ता आपल्या हातात घ्यायची आणि आपण आपली प्रगती करायची, आणि त्यांचा झेंडा सुद्धा एक असला पाहिजे. मग मित्रांनो, संदर्भ बाबासाहेबांचा आहे. आजच्या परिस्थितीत बाळासाहेबांच्या बरोबर ती परिस्थिती निर्माण होते. मग बाळासाहेब ते करतायत ते योग्य की अयोग्य हे तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आज एवढंच, परंतु मित्रांनो पुढचा व्हिडिओ नवा आशय नवा विषय नवे विचार ऐकायला विसरू नका. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.